विठ्ठल मंदिराला मूळ स्वरूप देण्याचं काम चालू आहे आणि त्या कामाच्या दरम्यान एक तळघर सापडलं आणि त्या तळघरामध्ये या मूर्त्या सापडलेल्या आहेत। त्या विष्णू अवताराच्या आहेत हे नक्की झालं असलं तरी पांडुरंगाच्या आहे का अजून कोणती अवताराची मूर्ती आहे याच्यावर चर्चा चालू होती। आपण पाहू शकता ही जी मूर्ती आहे व्यंकटशंख आहे आणि जो हात आहे जो व्यंकटेशाचा म्हणजे तिरुपती बालाजीमध्ये ज्याप्रमाणे मूर्तीचा जो हात आहे आशीर्वाद देतानाचा तो हात इथं या मूर्तीमध्ये दिसतोय। मात्र त्याचे जे चरण आहेत ते चरण भंग पावल्याचं दिसतं आहे। थोडेसे त्यांना इजा झाल्याची दिसते आहे। तळघरातल्या या मूर्ती सापडल्या आहेत त्यामुळे तर्क वितर्क लावले जात होते। त्याप्रमाणेच इथं ही विष्णू अवताराचीच एक मूर्ती आहे ज्यामध्ये विष्णू अवताराचे जे खुणा असतात त्या शंख चक्र गदा आहे ह्या अशा खुणा आहेत आणि दोन मूर्त्या ज्या आहेत त्या लक्ष्मीच्या आहेत का नेमक्या अजून कोणत्या आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही। महिषासुर मर्दिनीची जी मूर्ती आहे ती इथं दिसते आहे आपल्याला आणि एकंदरीत मूर्त्या ज्या आहेत त्या थोड्याशा भंग पावल्याच्या दिसत आहेत। पादुका आहेत। ही जी संगमरवरी मूर्ती दिसते ती कानोपात्राची असावी का असा प्रश्न विचारला जात आहे। नेमकं त्याचं उत्तर पुरातत्व विभागाच्या संशोधनानंतर आणि त्यांच्या अभ्यासानंतर स्पष्ट होईल। जी चर्चा चालू होती की पांडुरंगाची मूळ मूर्ती किंवा पांडुरंगाचीच मूर्ती आहे का तर ह्या मूर्त्या ज्या आहेत ह्या निश्चितच पांडुरंगाची यातली मूर्ती नसली तरी पंढरपूरकर किंवा विठ्ठल भक्त सगळे आनंदित झालेले आहेत। कालपासून सोशल मीडियावर त्याची चर्चा चालू आहे की बालाजी प्रकट झालेले आहेत आणि बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरचं दर्शन घेतलं जातं असं म्हटलं जातं। त्यामुळे एक भक्तांची त्याच्या मागची एक भावना आहे। सुंदर ठेवा जुना जो आहे तो ठेवा सापडलेला आहे आणि निश्चितच त्याचा आनंद आहे तो सर्वांनाच झालेला आहे। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत।